पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9। पत्रं पुष्पं फलं तोयं जो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत् मश्नामि प्रयतात्मनः। हा 26वा श्लोक आहे। जे माझ्यासाठी शरीर ओवाळून टाकणारे आहेत असे जे भक्त आहेत त्या भक्तांनी मला काय काय अर्पण केलं, कसे अर्पण करतात या श्लोकामध्ये सांगितलं की हे जे आहे ते माझ्यासाठी काय आहे तर पान, फूल, फळ किंवा पाणी हे सगळं जर काही माझ्यासाठी भक्तिपूर्वक अर्पण करणारे आहेत आणि त्याप्रमाणे हे पुण्यात्मे किंवा हे संत महात्मे ते सर्व ते जे अर्पण करतात ते मी सगळं खाऊन टाकतो। मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ आवडे तैसे भलते याचे हो। आता हा भक्त काय करतोय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की निस्सीम भाव। निस्सीम याचा अर्थ आता त्याच्या भावाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काय आहे मर्यादा राहिलेली नाही, अमर्याद असा त्याचा भाव आहे। म्हणजेच तो सगळं काही आता सगळं शरीर जेवढे काही त्या ठिकाणी असलेले गुण आहेत त्याच्याजवळचे आणि संपत्ती हे सगळंच त्याने वाहिलेलं आहे। तन मन धन मागच्या ओवीत सांगितलं होतं असा हा असणारा आता ह्याचं स्वतःचं काही राहिलंच नाही। आणि मग मज अर्पावयाचे निमिसे देवाकडं जात असताना असं सांगतात की राजा, देव आणि श्री गुरु यांच्याकडं मोकळ्या हाताने जाऊ नये, म्हणून मला अर्पण करण्याकरता काय घेऊन येतो तर फळ आवडे तैसे भक्त भलतयाचे हो। आता फळ घेऊन जातो पण हे जे फळ आहे ते काय असेल ते असेल, मला आवडतं का त्याला आवडतं हा भाग त्यात नाही, जसं असेल तसं, पण तरीसुद्धा त्याला वाटलं हे भगवंताला द्यावं म्हणून तो त्याच्या आवडीप्रमाणे हे जे फळ आहे ते मला अर्पण करतो। भक्तू माझ्याकडे दावी आणि मा दोन्ही हात ओढवी मग देटू न फेडिता सेवी आदरेसी। आता अशा वेळेस त्यांनी फळ मला अर्पण करण्याकरता पुढं केलं की मी काय करतो माझे दोन्ही हात पुढं करतो आणि त्यामुळं त्याच्याकडून मिळालेलं फळ माझ्या ओंजळीत पडलं की मी त्याचा देठ काढत नाही, काही नाही, तसंच ते खाऊन टाकतो। पैगा भक्तीचे नि नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबवावे लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखीची घाली। आता त्या ठिकाणी दुसरा प्रकार दाखवला, काय आहे एक फळाचं दाखवलं। दुसरा काय आहे की त्या भक्तीमध्ये भगवंताला फूल द्यायचे म्हणून तो फूल घेऊन आला अर्पण करण्याकरता। आता हे फूल कशाकरता असतं तर हुंगण्याकरता, वास घेण्याकरता, पण ते माझं राहतं आणि दिलेलं फूलसुद्धा मी खाऊनच टाकतो। हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जागले ते साजूकही न हो सुकले भलतैसे। आता त्याच्यानंतर फुलाचं तर राहू द्याच हो, पण एखादं पान जरी असलं एक आवडे ते झाले, काय आवडीचं असेल ते पान ते साजूकही न हो सुकले म्हणजे फार ताजं ताजं असं नाही,
सुकलेलं जरी असलं तरी कसंही असू त्या भलं तैसे, म्हणजे अगदीच काय आहे की ताजं तोडले असंही नाही आणि फार सुकले असंही नाही, कसं असेल तसं ते जरी माझ्या पुढं केलं परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. आता तो जे काही मला पान देत होता ते इतक्या भावनेनं दिलेलं आहे की त्याच्या ठिकाणी काय आहे की हे देत असताना मला असं वाटायला लागलं की हा मला अमृतच देतो आहे. आणि मग त्यामुळं मला भूक लागलेली, त्या भुकेच्या ह्याच्यात त्यांनी दिलेलं जे पान आहे ते सुकलेलं असो किंवा ताजं असो, जसं असेल तसं, पण ते सुद्धा मी खायलाच लागतो. म्हणजे जे जे दिलं आहे ते मागं सांगतात की विदुराच्या घरी जेव्हा भगवंताचं येणं झालं तेव्हा विदुर पत्नी काय आहे की स्नान करत होत्या आणि मग त्यांनी देव आल्याचा आवाज ऐकल्याबरोबर तशाच आल्या, अंगावर काय आहे की नाही काही भान नाही, आणि घरात जे काही केळ होतं ते आणलं आणि मग ते भगवंताला देत असताना देवाचा प्रसाद म्हणून घ्यायचं, तर आतला गाभा आपण खायचा आणि देवाच्या हातात साल द्यायची आणि देवाने ती खाऊन टाकायची. म्हणजे देव काय दिलं ह्याच्यापेक्षा भाव किती, कुठल्या भावानं दिलं हे पाहायचं. जेव्हा विदुर समोरून आले आणि असं काय करते तू देते पण उलटं हे जेव्हा जाणीव करून दिले तेव्हा ते थांबलं. म्हणजे देव असा आहे की त्याला जे मिळत असतं ते त्यांनी काय आहे की ते खाऊन टाकायचं. अथवा ऐसे ही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की. आता काय काय पाहिले, कोणी फळ देणार आहे, कोणी फूल देणार आहे, कोणी काय आहे की पान देणार आहे. आता तेही त्याच्याजवळ नसेल, पानाबद्दलही काही सांगितलं नाही की अशाच प्रकारचं पान पाहिजे किंवा अमक्याच झाडाचं पाहिजे असं काही नाही, जे असेल ते असेल. मग आता त्याच्यात काय आहे, आता परत सांगितलं की नसू द्या तुम्हाला पान नाही किंवा पहिल्यापासून फळ फूल पान काहीच मिळलं नाही तर पाणी तरी आहे ना, पाण्याला काय हरकत आहे का, पाण्याला काय कुठं तोटा आहे का, पाणी कुठेही आहे. म्हणून तरी उदकाचे तव साकडे, म्हणजे पाणीच नाही असं काही होईल का, मग ते तर सहजच प्राप्त होईल. ते भलते तर निमोले न जोडिता आहे जोडले तेची सर्वस्व करुणी अर्पिले तेणे मज. आता पाणी ते तरी काय त्याला काय खर्च आहे का, सहज आहे. न जोडिता आहे जोडले, सहजच प्राप्त होतं. आता त्यात काय आहे की ही जी काही सगळं चाललेलं सृष्टीचक्र हे माऊलीच्या काळातलं गोष्ट वेगळी, आताच्या काळात पाणी विकतच घ्यावं लागते. म्हणून तेव्हा म्हणतात ते निमोले, पण आता प्यायचं पाणी विकत आणून प्यावं लागते. कारण काय, तर त्याला कारण आपणच आहेत. त्याला काय आहे की भगवंतानी आपल्यासाठी काही चुकीचं केलं नाही, आपल्यालाच काय आहे की पाण्यातले हे चांगलं का ते चांगलं असं बघण्याची सवय लागली. आता त्यात त्यांनी सांगितलं की सहज प्राप्त होणार आहे ते तरी मला द्यायला काय हरकत आहे. सर्वस्व करुणी अर्पिले तेणे मज. आता हे जे पाणी ते अत्यंत प्रेमभावानं समर्पित केलेलं आहे. तेने वैकुंठापासून विशाळे मजलागी केली रावळे कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिधली. आता भगवंतानी सांगितलं हे जे काही वरपासून आपण ओव्यात पाहिलेलं आहे की कुणी काय दिलं कुणी काय दिलं, हे सगळे देणारे जे आहेत यानं मला दिल्यावर मला त्यांच्या देण्याचा एवढा मोठा उपकार किंवा श्रेष्ठता अशी वाटते की ह्यांनी मला नुसतं फूल पान दिलं नाही, पाणी दिलं नाही, तर वैकुंठापासून त्याच्या घरापर्यंत माझी मंदिरच त्यांनी बांधली, देऊळच बांधलेले आहेत. रावळे म्हणजे मंदिरच बांधलेलं आहे. आणि जे काही माझ्या गळ्यात असणारा कौस्तुभ आहे ह्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असे अलंकार मला त्यांनी दिलेले आहेत.
दुधाची शेजारे क्षीराब्दी ऐसी मनोहरे मज लागी अपारे सृजली तेणे. आता त्याने काय आहे की थेंबर किंवा वाटीभर दूध दिले असं नाही, इतकं काही दूध दिलेलं आहे की त्यामुळं मला त्याने दिलेलं जे आहे ते माझं जेवढं. आता काय असतं, एक प्रथा आहे मागं जुनी की जर काही पाऊस लवकर पडत नसेल तर महादेवाचा जो गाभारा असतो त्या गाभाऱ्यात दुधाने भरायचा, महादेवाची पिंड झाकली पाहिजे आणि मग त्याच्यापासून काय होतं की पाऊस पडतो. आता इतकं दूध त्यावेळेस असायचं, पुन्हा पुन्हा ते दुर्मिळ झालं. आता पाण्याने भरतात. जेव्हा महादेवाचा गाभारा पाण्याने भरला की महादेवाला पाण्यात बुडवून ठेवायचं, म्हणजे मग पाऊस पडतो. हे जसं आहे तसं सांगितलं की दुधाची शेजारे, माझं जे काही झोपण्याची जागा आहे ती सगळी दुधाने भरून काढली. क्षीराब्दी ऐसी मनोहरे, त्यामुळं मला आता मी माझ्या झोपण्याच्या खोलीत क्षीराब्दीच्याच ठिकाणी आहे की काय असं वाटू लागलं. मज लागी अपारे सृजली तेणे. अशा तऱ्हेनं माझ्यासाठी हे जे काही वरचं दिलं आहे ते मला किती भव्य वाटतं ते दाखवलेलं आहे. कर्पूर चंदन अगरू ऐसिया सुगंधाचा महामेरू मज हाती लाविला दिन करू दीपमाळे. आता त्याच्यानंतर मनुष्य काय करतो, पूजेच्या वेळेला पाणी, फुलं, फळ हे सगळं घेत असतो. त्याच्याबरोबर काय आहे की चंदन, आगर सगळं असतं. तर त्यांनी दाखवलं की कापूर, चंदन, अगरू हे सगळे जे आहेत इतकं मला दिलं आहे की त्याच्यामुळं असं मला वाटतं की महामेरू, की ज्यावर सुगंधाचं सगळे, तो सुगंधाचा महामेरूच मला अर्पण केला आहे. आणि या सगळ्यामध्ये जे काही माझ्यापुढं कर्पूर लावलेला असतो, दीपमाळा लावलेल्या असतात, ते जसं देवीच्या मंदिराच्या पुढं दीपमाला असते, त्या दीपमालेवर जसं जागोजागी पायऱ्यावर दिवे लावले जातात, शिवाय वरच्या बाजूला मोठा दिवा लावला जातो, तसं ह्यांनी हे सगळं दिलं असं नाही. तर सूर्यच जसं काही ह्या दीपमाळेला लावलेला आहे, नुसते दिवे नाही तर सूर्यच लावला आहे, एवढं प्रकाशमान केलेलं आहे. गरुडासारखी वाहने मज सुरतरूची उद्याने कामधेनूची गोधने अर्पिली तेने. आता जो काही गरुड आहे तो फक्त माझंच वाहन आहे, याच्याशिवाय नाही. पण असला गरुडासारखे अनेक वाहनं त्यांनी मला दिली. मज सुरतरूची उद्याने, जे काही कल्पतरू आहेत ते कल्पतरू त्यांनी मलाच अर्पण केलेले आहेत. शिवाय कामधेनूची गोधने, म्हणजे कामधेनूची गाय जी आहे अशी एक नाही तर त्याचा कळपचे कळप म्हणजे खिल्लारे सगळंच मला काय अर्पण केलेलं आहे. मज अमृताहुनी सुरसे बोनी ओगरली बहुवसे ऐसा भक्ताचे नि उदकलेशे परितोषे गा. आता त्यांनी काय केलं आहे, बोनी, बोनी म्हणजे भांडं किंवा ताट वाढायचं, त्या ताटामध्ये अमृतासारखं असं जे काही गोड पदार्थ आहेत तसे पदार्थ तयार केलेत आणि ती पक्वान्न त्या ताटात वाढलेली आहेत. हे सगळं मला कसं, तर वरपासून बाकीचं देणारा तर झालाच, पण केवळ पाणी देणारा उदकलेशे, त्याने नुसतं पाणी मला दिलं नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात असं मला वाटतं. हे सांगावे काय किरीटी तुम्हीच देखिले आपुली आदिठी मी सुदामयाचिया सोडी गाठी पवया लागी. आता झालंच तर आता हे त्या काळात तूच पाहिलेलं आहे. कोणाला सांगतात, अर्जुनाला, की मला दुसऱ्या माझ्या प्रेमभक्तानं दिलेलं किती आवडतं. तर जो सुदाम आहे माझा मित्रच तो, पण परमभक्त, त्याने माझ्यासाठी जे काही आणले होते पोहे, त्या पोह्याच्या वेगवेगळ्या त्या उपरण्यात उरलेल्या जागा त्या गाठी बांधल्या होत्या, कारण ते धडकं नव्हतंच, जागोजागी फाटलेलं होतं. पण त्यातनं जेवढी जेवढी चांगली जागा होती त्यात त्यांनी त्या गाठी बांधलेल्या.
तो येईपर्यंत मला दम निघाला नाही. त्याच्या खांद्यावरचं घेऊन त्या गाठी सोडून ते पोहे मी खाल्ले होते. पै भक्ती एकी मी जाणे, ते तसाने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. तेव्हा जे भक्त आहेत ते भक्त किती मोठा किती लहान किंवा याची भक्ती कशी, फार दिवस झालं भक्ती करतोय का आता तूर्त सुरुवात केली, हे सगळं मी नाही पाहत. तो मोठा का लहान हे पाहत नाही, पाहतो काय त्याचा भाव किती. म्हणजे ज्याला अगोदर काही माहीत नव्हतं, पण आता जसं वरच्या ओवीत सांगितलं की निस्सीम भाव उल्हास आहे, त्याचं काय केलं आहे त्यांनी, अत्यंत असा जो काय असणारा, ज्या भावाला काही मर्यादा राहिली नाही असा जो भाव आहे, तसा भाव ह्याच्याजवळ आहे. हे पाहिल्यावर तो कसाही असो, मला तेच अत्यंत आवडीचा भक्त होतो. येर पत्र पुष्प फळ, ते भजावया मी शकेवळ, वाचून आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व. तेव्हा पान दिलं का फूल दिलं का फळ दिलं हे निमित्त आहे. वास्तविक काय आहे त्याचं भक्ती आणि त्यातला भाव. म्हणजे जसं तुकोबाराय म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे ज्याने संसाराचं प्रेम संकल्प आहे, आता काही राहिलं नाही आणि केवळ माझं चिंतन माझीच भक्ती करतो, ती भक्ती मला आवडते. त्या भक्तीचं वर्णन इथं केलेलं आहे. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. आता दाखवलं इतकं सगळं करणार आहे असा जो भावनेनं पूर्ण भाव माझ्याशी अर्पण करणाऱ्या भक्ताचं वर्णन केलं. आता इतकं जरी नसलं तरी अर्जुना आणखीन तुला सोपी गोष्ट सांगतो की फक्त काय कर, बुद्धी मला अर्पण कर. जे काही तू मला अर्पण केलं ते बुद्धीद्वाराच होत असतं. मग बुद्धीच जर मला अर्पण केली तर तुझ्या मनाच्या ठिकाणी काही येवो, जे येईल ते सगळं काय आहे मलाच अर्पण होईल. कारण जे संकल्प निघतील ते माझ्यासाठी आहेत असं झाल्यामुळं तुला ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतील. यत् करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. आता 27व्या श्लोकामध्ये सांगतात, हे अर्जुना, जे तू करशील अथवा जे तू खाशील, म्हणजे ज्याचं भोजन करत असेल असे जे पदार्थ असतील किंवा जी काही तुझं काही करण्याची योजना असेल, जे चालू असेल, तुझं जर काही तप असेल, त्यातलं काही तू करत असू दे, ते सगळं मला अर्पण कर. एकदा का मला अर्पण करायला लागला की तुझी ही जी काय आहे ती भक्तीच त्या ठिकाणी व्हायला लागल. म्हणजे जे तुझं प्रत्येक क्रिया हो ते मला अर्पण करत जा. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगीसी, अथवा यज्ञी यजसी नानाविधी. आता आपल्याला काय वाटत असतं की बाह्य ह्याच्यामध्ये व्यवहार करणारा जो मनुष्य असतो त्याने घेणं देणं करत राहणं, त्यातनं नफा मिळवणं हाच व्यापार आहे. पण यांच्या दृष्टीनं शरीरातला कर्मेंद्रियाचा असो, ज्ञानेंद्रियाचा असो किंवा मन बुद्धी चित्त अहमचा असो, ह्यातला कुठलाही व्यवहार झाला तो व्यापारच आहे. हाताने काही दिलं घेतलं व्यापारच, पाय चालले व्यापारच, शरीर कुठं पडून राहिलं उठून बसलं व्यापारच झालं. कर्मेंद्रियाचं वाचेने काय केलं व्यापार. हे सगळे कर्मेंद्रिय त्याचे 5ही भाग सांगितलेत. शिवाय डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांच्याही ठिकाणी काही असो, ते सगळं जो काय करतील, का भोग हन भोगीसी, शिवाय ह्यांच्याकडून. आता डोळ्यानं काय पाहायचं आहे ते आवडलं तो भोगच आहे, कानाने चांगलं ऐकलं भोगच आहे, जिभेने काही चांगलं खाल्लं भोगच आहे. प्रत्येक इंद्रियाचा विषय हा भोग आहे. हे जे सगळं आहे ते. आणि तू जर काही यज्ञ केलेस, ते यज्ञातले अनेक प्रकार नानाविधी,
म्हणजे एक प्रकारचा यज्ञ नाही, यज्ञात अनेक प्रकार असतात. हे सगळे करत असतील ते सगळे मला अर्पण कर, हेच त्यातलं आहे. ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादिहन साधने व्रते करसी. आता जर काही काही असेल कारण, तर ज्याला जे लागतं त्याला ते दान करणं. जे काही ठिकाणी असं असतं की पद्धत होती जुनी, की जे जुने आणि जमीनदार होते मोठे शेतकरी, त्यांनी काय करायचं, तर ज्या दिवशी सण आहे त्याच्या सणाच्या आदल्या दिवशी दाराच्या बाहेर गहू, डाळ, गूळ, तिखट, मीठ अशा वस्तू ठेवायच्या आणि माहीत असायचं गोरगरिबांना. त्यांनी यायचं आणि त्याला विचारणार, तुम्ही किती माणसं आहेत घरात, त्याच्याप्रमाणे त्याला ते द्यायचे. मग आता प्रत्येक सणाला असं काय आहे की दान द्यायचं. आता हे काय झालं की ज्याला गरज नाही त्याला, आता कसं होतं की आता हे अमुक प्रकारचं अनुदान, अमुक प्रकारची सरकारची मदत, ज्याला गरज नाही तेही घेतोच. म्हणून त्याच्याकरता पात्र विशेष आहे, ज्याला गरज आहे त्याला असं जे देणारं दान आहे ते तू दिलंस. ते दान दिलं तर दुसऱ्याला दिलं, जो पात्र व्यक्ती त्याला दिलं, पण ते दान मलाच दिलं असं मला वाटतं. का सेवका देसी जीवने, आणि जे तुझे सेवक आहेत त्यांचं जीवनमान चालावं म्हणून. मग कोणत्या सेवकाला कशाची गरज आहे, कोणाला धान्याची गरज आहे, कोणाला कपड्याची गरज आहे, कोणाला पैशाची गरज आहे, जे जे काय असतील ते, म्हणजे त्याच्यामुळं तू काय करतो, सेवकाला आपलेसा वाटतो ते तू करत असशील. तपादिहन साधने, तप करत असशील, अजून काय व्रतवैकल्य करत असशील, हे सगळं करणं जरी झालं तर ते सगळं केलं तरी मलाच अर्पण करावं. ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करून करावे माझ्या मोहरा. तेव्हा तू कोणाला काय देत असेल ते व्यक्ती कोणी का असना, पण जे जे काही द्यायचं आहे ते सगळं काय आहे की मलाच द्यायचं. म्हणजे माझी भावना कर, आणि माझी भावना करून दिलं तर ते मलाच पोचलं आहे. समोर व्यक्ती कोण आहे हे नाही, भावना तो माझी केल्यामुळं त्याच्या पदरात टाकलं, पण ते मला प्राप्त झालेलं आहे. परी सर्वथा आपुला जीवी, केलियाची शंका काहीच नुरावी, ऐसी धोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. आता मात्र एवढं झालं की जे दिलंय ना हे देवाला पोचलं का नाही असं मनात आणू नको. जे आपण पाहतो, आपण काय करतो की काही असो, मंदिरामध्ये गेल्यावर काही पैसे देतो, कधी कोणी फळ देतं, कोणी अजून काय आहे की धान्य देतं. असं म्हणत नाही आपण की हे द्यायचं आहे ते देवाला, हे पुजारीच नेतोय, पुजारीच खातोय, असं कधी म्हणत नाही. कारण आपण देतो ते मनोभावे देवाला अर्पण करतो. पुजाऱ्याने खाल्लं का कोणी हे नाही. तसं तू काय कर, कोणाला दिलंय त्या व्यक्तीला दिलं, आता देवापर्यंत पोहोचलं का नाही अशी शंका बाळगू नको. जे असेल ते सगळं मला अर्पण कर, म्हणजे दिलेल्याचा भाव तुझा काय आहे माझ्याशी एकरूप होईल. शुभाशुभ फले रेवम मोक्षशे कर्मबंधनै, संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. आता हा जो काही श्लोक आहे हा 28 आहे. संपूर्ण अध्यायात या श्लोकानं अत्यंत महत्त्वाची आपल्याला काय आहे संदेश दिला आहे किंवा माहिती दिलेली, की जे जे काय असेल ते ते सगळं काय आहे की जसं संन्यासी ज्या मार्गावर चालतो त्याच्याप्रमाणे आपलं चित्त ठेव, की त्यामुळं काय होईल, तू जे काही करत असतील त्या कर्मबंधनापासून, मग शुभ कर्म कर नाही तर अशुभ कर्म कर, या सगळ्यापासून तू मुक्त होशील. मग तू विमुक्त झाला म्हणजे तू माझ्याजवळ येऊन राहशील किंवा माझ्या रूप होशील. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा या श्लोकामध्ये ज्या काही 5-6 ओव्या आल्या त्या सगळ्या 5-6 ओव्या आपलं मुक्तता कशी त्या शिकवणाऱ्याच आलेल्या आहेत. मग अग्निकुंडी बीजे घातली,
ती अंकुरदशे जेवी मुकली तेवी न फळतीच मज अर्पिली शुभाशुभे. आता जसं एखादं धान्य ते भाजलं तर त्याचं जे काय उगवण शक्ती ते सगळी संपून जाते. त्याला जर पेरायचं म्हणलं तर त्यातनं अंकुरच यायचे नाहीत. म्हणजे जे भाजलं आहे त्याला बी कोणी म्हणतच नाही. ते बियाणं म्हणून जसे उपयोग येत नाही, कारण त्याला फळ येणार नाही, त्याला अंकुर फुटणार नाहीत. तसं तुझं जे कर्म आहे ते मला अर्पण केलं म्हणजे तुला क्रियमानात जमा होणार नाही. म्हणजे तुझा नंतर जन्म घ्यायचं तिथलं सगळं भांडवल संपलं जाईल. आगा कर्मे जई उरावे तई तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आता ही पाठांतराची ओवी की जे जे तुम्ही कर्म करता आणि ते जर मनात ठेवलं, त्याचा संस्कार मनात ठेवला, तर तुम्हाला काय होईल? सुख तरी होईल, नाही तर दुःख तरी होईल. आणि नुसतं तेवढं होऊन नाही भागत, ते सुख दुःख भोगायला पुन्हा तुम्हाला देह घ्यावा लागेल. म्हणजे मग पुन्हा जन्माला यायचं हे भांडवलच आहे की जे कर्म केले त्या कर्माचे संस्कार साठवले की सुखदुःख त्या ठिकाणी साठवलं. याला म्हणायचं क्रियमान. क्रियमान म्हणून आपण काय करतो ते आता या ठिकाणी सांगितलं. तई उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिली आही गेले. पण ज्यांनी हे कर्म केल्या म्हणजे कर्म बाहेर आलं की ते काय केलेलं आहे? लगेचच अर्पण केलं. म्हणजे संकल्पात येऊस्तोवर त्याने जे अर्पण केलेलं आहे त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की पुन्हा त्या कर्माचं बी उरलं नाही. म्हणजे परत त्याला जन्म मरणाला यावं लागायचं नाही. जन्मासवे श्रम परचिलेही गेले. आणि जन्माला आल्यावर कर्म करता करता श्रमच असतो माणसाला, पण आता ते सगळं त्याचं नाहीसं झालेलं आहे. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. तेव्हा आता तू वेळ काढू नको. पाहेचा याचा अर्थ थोडासुद्धा वेळ आता विचार करण्यात घालू नको. जे असल ते संन्यास युक्ती. 5व्या अध्यायात जो विषय झाला त्याच विषयाची मांडणी इथं झाली की जे जे काही मग 5व्या अध्यायात दिलं की मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोच संन्यासी जाण निरंतर. संन्यास म्हणजे जे तुम्ही केले त्याचं यत्किंचितही मनात ठेवू नका, ह्याला संन्यास म्हणायचं. मग तो जो संन्यास आहे, न्यास म्हणजे स्थिती, योग्य स्थिती. ती जी काही तुम्ही केली ती तुमची युक्ती, आणि ती कशी आहे तर सोपी युक्ती. त्याला काय आहे? अवघड काहीच नाही. जे काही करतोय आपण ते कर्म भगवंताला अर्पण केलं की मुक्तताच आहे. या देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. अशा तऱ्हेनं जो कोणी या पद्धतीनं वागेल, मी सांगितलेलं लक्षात ठेवील, तो परत ह्या जन्ममरणाच्या या चक्रामध्ये अडकणार नाही, त्याला बद्धता प्राप्त होणार नाही. आणि जे सुखदुःख हेच एक प्रकारचा भवसागर आहे. सागरी न बुडीजे. आता कशाचं सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, कारण केलेल्याचा मीपणा नाही आणि माझेपणा नाही. म्हणून तो काय आहे? सुखे सुखरूपा. मग त्याचं जे खऱ्या अर्थानं सुख आहे तोच तिथं जाईल आणि माझ्या ठिकाणी एकरूप होईल. कारण हे सगळं जे अंतःकरणातलं आहे ते जर बाजूला झालं तरच मला अंतःकरण प्राप्त होतं, माझ्याशी एकरूप होतं. तेच आहे. आणि जे अंतःकरण माझ्याशी एकरूप झालं ते सुखानं सुखरूप झालेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.